नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. कृषी आयुक्तालयातील अधिकारी आणि ठेकेदारांनी मिलीभगत करून अंदाजे 3 कोटी रुपयांचा घोटाळा केला. हा घोटाळा कसा केला गेला? तो बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामपरिवर्तन म्हणजेच स्मार्ट प्रकल्पातून. कशाचा? तर कापूस वेचणी आणि साठवणूक पिशव्यांच्या खरेदीचा. याची बातमी ॲग्रो वननं दिली, त्यावेळी बरीच खळबळ माजली होती. पण आता मात्र याच प्रकरणात कापूस पिशवीच्या खरेदी घोटाळ्यात कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणात विद्यमान कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक अशोक किरनाळी गोत्यात आल्याची बातमी ॲग्रोवननं आजच दिली आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं? कापूस पिशवीचा घोटाळा कसा उजेडात आला? यामध्ये नेमका घोटाळा कसा केला गेला? शेतकऱ्यांचे पैसे कोणी हडपले? अतिरिक्त मुख्य सचिवांनी कारवाईचे आदेश का दिलेत? सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्हाला तर माहिती आहे की स्मार्ट प्रकल्पात स्मार्ट कॉटन बाजारभिमुख पीक प्रात्यक्षिक असा एक उपप्रकल्प राबवला गेला होता. यात काय केलं जात होतं? तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस वेचणी आणि साठवणुकीसाठी पिशव्या पुरवण्यात येत होत्या. पण निकृष्ट दर्जाच्या पिशव्या चढ्या दरानं खरेदी करून हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचं वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला होता. आता हा प्रकार घडला कसा? तर कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी आणि ठेकेदारांनी मिलीभगत करून यात अंदाजे 3 कोटी रुपयांचा गफला केला. ॲग्रोवननं हे प्रकरण उघडकीस आणलं, त्यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही कानावर हात ठेवले होते. पण त्यानंतर लेखापरीक्षकांनीच या व्यवहारात गंभीर स्वरूपाची आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला. स्मार्ट प्रकल्पाच्या संचालकांकडून हा अहवाल अलीकडेच रस्तोगी यांच्यासमोर ठेवण्यात आला. सचिवांनी या खरेदीबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी पाठवलेले अहवाल, प्रयोगशाळा तपासणी अहवाल, ठेकेदारांना दिलेल्या रकमांचा तपशील याची देखील माहिती घेतली. त्यानंतर या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. या संदर्भात स्मार्टचे प्रकल्प संचालक एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी कृषी आयुक्तालयाच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्षाच्या प्रमुखांना खरमरीत पत्र लिहून जाब सुद्धा विचारलाय. स्मार्ट कॉटन प्रकल्पातील कापूस वेचणी आणि कापूस साठवण बॅग खरेदीत गंभीर अनियमितता झाल्याचे तपशीलवार विवेचनही त्यांनी या पत्रात केले आहेत. या प्रकरणातील करार उल्लंघन, गुणवत्ता चाचणी, प्रयोगशाळेच्या निवडीचा गैरप्रकार, गुणवत्ता चाचणी प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग, गुणवत्ता चाचणी प्रमाणपत्राच्या विश्वासार्हतेचा भंग, वित्तीय अनियमितता याबाबत आवश्यक पडताळणी आणि प्रशासकीय कार्यवाही विनाविलंब सुरू करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. त्यासोबतच नियमबाह्य देयक दिल्याप्रकरणी संबंधितांकडून रक्कम वसूल करावी आणि दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी असं सुद्धा या पत्रात त्यांनी नमूद केलं आहे. एवढंच नाही तर चंद्रन यांनी मुद्द्यावर सुद्धा बोट ठेवलंय. स्मार्ट मुख्यालयानं या घोटाळ्याबाबत कृषी आयुक्तालयाच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्षाला वेळोवेळी जाणीव करून दिलेली होती, परंतु त्याबाबत प्राप्त झालेले खुलासे विसंगत आणि असमाधानकारक आहेत. खरेदी प्रक्रिया, साहित्य गुणवत्ता, पुरवठ्यातील विलंब, निविदेतील अपूर्ण कागदपत्र, करार अटींचे झालेले उल्लंघन या सर्व मुद्द्यांमध्ये गंभीर अनियमितता झालेली आहे. सदोष कापूस पिशवी खरेदीत साहित्य बदलून देण्याची जबाबदारी ठेकेदारावर होती, त्याची देखील अंमलबजावणी केली गेली नाही. सदोष साहित्य वितरित करूनही ठेकेदाराला देयक अदा करण्याची कार्यवाही आणि त्याचं समर्थन संयुक्तिक नाही असं सुद्धा त्यांनी पत्रात लिहिलं आहे. त्यासोबतच सदोष साहित्यासाठी 17.5% कपात करून देयक अदा करण्याचा निर्णय नियमबाह्य असल्याचा ठपकाही आणि या पद्धतीचे ताशेरेही एम.जे. चंद्रन यांनी ओढले आहेत. विद्यमान कृषी निविष्ठा आणि गुणनियंत्रण संचालक अशोक किरनाळी हे कापूस पिशवी घोटाळा झाला त्यावेळी प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख होते. या घोटाळ्यातील त्यांच्या भूमिकेवर स्मार्टच्या प्रकल्प संचालकांच्या पत्रामुळे एक प्रकारे शिक्कामोर्तब झाला आहे. तसंच त्यांच्यासोबत इतर कनिष्ठ, वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ अधिकारीही या प्रकरणात अडचणीत आले आहेत. आता या संदर्भात कृषी आयुक्त सूरज मांढरे काय कारवाई करतात याला मात्र महत्त्व प्राप्त झालं आहे. याबाबत
पुणे येथील कृषी विभागाचे प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे तत्कालीन प्रमुख अशोक किरणाळी असं म्हणाले की कृषी आयुक्तालयाच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने एकट्याने ही खरेदी केलेली नाहीये. स्मार्टचे तत्कालीन प्रकल्प संचालक डॉक्टर हेमंत वसेकर यांच्या मान्यतेनं आणि जागतिक बँकेच्या अटी शर्तींच्या अधीन राहूनच खरेदीची प्रक्रिया झालेली आहे. हा विषय आता संपलेला आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा किरणाळी यांनी दिली आहे. वास्तविक स्मार्ट प्रकल्प संचालकांनी कृषी आयुक्तालयातील प्रकल्प अंमलबजावणी कक्षाला पाठवलेल्या पत्रातून कृषी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला अभय दिल्याचं स्पष्ट होतंय. कापूस पिशवी खरेदीत निविदा कराराचं उल्लंघन झालं, त्यामुळं करारातील तरतुदीनुसार ठेकेदारावर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करणं तसंच त्याला काळ्या यादीत टाकणं अशी कोणतीही कृती केल्याचं दिसत नाही असं सुद्धा पत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणात कृषी आयुक्तांची भूमिका नेमकी काय असेल ते सुद्धा पाहावं लागेल. तुम्हाला कापूस पिशवी घोटाळ्याबाबत काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.